सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विटा येथील महाविजय संकल्प सभा या सभेला हजारोंचा जनसमुदाय यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले या देशाचे पोलादी गृहमंत्री, पोलादी पुरुष म्हणून ज्यांना सरदार वल्लभभाई पटेलांना संबोधलं जायचं त्यासारखं काम करणारे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा साहेब, उद्याच्या 7 तारखेला देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय करणारी ही निवडणूक मतदान होत आहे। उद्याच्या 7 तारखेला जे मतदान आहे त्याच्यामध्ये ठरवलं जाणार आहे आणि मोदी साहेबांच्या हातामध्ये गेल्या 10 वर्ष तुम्ही सत्ता दिली, ती सत्ता तुमच्यासाठी, देशासाठी समर्पित भावनेनं कशी वापरली गेली ती आपण सगळी मंडळी पाहतोय। मला आपल्याला विनंती करायची आहे की या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघातून मला मोदी साहेबांचा सैनिक म्हणून या ठिकाणी उभा केलेला आहे, महायुतीचा उमेदवार, भाजपा आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे की येणारी ही 5 वर्ष तुम्हाला साक्षी ठेवून, अमितभाईंच्या समोर मी आपल्याला साक्षी ठेवून सांगतो की येणारी ही 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी पूर्णपणानं दिली जाऊन या सगळ्या गोष्टी, पाण्याचं नियोजन, पिकाची व्यवस्था, पिकावरचं व्हॅल्यू ॲडिशन, त्याच्यावरची प्रक्रिया आणि तुम्हाला कसं चांगल्या पद्धतीनं आणखी सदृढपणानं बनवता येईल, तुम्हाला आर्थिक सक्षम कसं बनवता येईल ही काळजी घेऊन पुढची 5 वर्ष 24 तास तुमच्या सेवेला हा संजय पाटील उभा राहील एवढा अभिवचन तुम्हाला देतो। आणि उद्याच्या 7 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि विजयी करा एवढी आग्रहाची विनंती करतो। ज्यांना आपण ऐकायला आलात त्यांना ऐकणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भगवत कराड़ हमारे वरिष्ठ नेता, केंद्रीय मंत्री 7 दिन से आपके साथ है। भगवत जी ने मुझे कान में कह दिया कि अमित भाई ये सीट मोदी जी की झोली में जाने वाली है। और आज के कार्यक्रम में आए हुए प्यारे भाइयों, बहनों, माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों को मेरा